15 डिसेंबर रविवार रोजी महायुतीच्या नवीन सरकारचा मंत्रिमंडळ शपथविधी पार पडला। त्यात महायुतीतील तीनही प्रमुख पक्षांनी काही दिग्गज माजी मंत्र्यांचा पत्ता कट करत नवीन चेहऱ्यांना संधी दिली। यापूर्वीच हे महायुतीकडून स्पष्ट करण्यात आलं, परंतु शपथविधीच्या दिवशी सर्वाधिक चर्चा झाली ती राष्ट्रवादी अजित पवार गटाचे धनंजय मुंडे यांची। त्यांना देखील मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार असल्याच्या बातम्या वाऱ्यासारख्या पसरत होत्या। कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली, कारण राष्ट्रवादीतील इतर नेत्यांना मंत्रिपदासाठी फोन गेलेले असताना धनंजय मुंडे यांचे नाव मात्र समोर येत नव्हते। शेवटी धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली खरी, पण त्यासाठी कोणत्या 3 गोष्टी कारणीभूत ठरल्या? धनंजय मुंडेंना खरंच डावलण्यात येणार होतं की ही केवळ अजित पवारांची खेळी होती? पडद्यामागे काय घडलं त्याचीच ही इनसाइड स्टोरी। विधानसभा निवडणूक निकालानंतर मंत्रिमंडळ विस्तारात बीडमधून पंकजा मुंडेंना डावलण्यात येऊ शकतं अशी कल्पना केली जात होती, कारण धनंजय मुंडेंचं मंत्रिपद फिक्स मानलं जात होतं। अशात एकाच घरात 2 मंत्रिपदे दिल्यास महायुतीच्या निर्णय प्रक्रियेवर मोठ्या प्रमाणात टीका झाली असती। शिवाय बीड जिल्ह्यात अगोदरपासूनच मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष बघायला मिळतोय, परंतु मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणानंतर वारं उलट फिरायला लागलं। या प्रकरणात धनंजय मुंडेंचे अत्यंत विश्वासू निकटवर्तीय असणारे वाल्मिक कराड यांचं नाव समोर आलं। त्यामुळे धनंजय मुंडेंची चौफेर कोंडी करण्यात आली। मंत्रिपद मिळू नये म्हणून जिल्ह्यातील मुंडे विरोधी गट चांगलाच सक्रिय झाला। सरपंच देशमुख यांच्या हत्येचं देखील राजकारण केलं गेलं। संभाजीराजे छत्रपती मस्साजोग येथे देशमुख कुटुंबियांना भेट देण्यासाठी गेल्यानंतर त्यांनी तेथील लोकांच्या भावना समजून घेतल्या। माझी अजितदादांना विनंती आहे की हे सगळे तुमच्या पक्षाचे लोक आहेत। जोपर्यंत देशमुख कुटुंबियांना न्याय मिळत नाही तोपर्यंत तुमच्या मतदारसंघातल्या आमदारांना मंत्री करू नका। धनंजय मुंडेंचं नाव न घेता याबाबत सगळ्या आमदारांनी आवाज उठवावा, असं आवाहन संभाजीराजेंनी केलं। मराठा समाजात असंतोष निर्माण व्हायला लागला। राज्यातून ठिकठिकाणी लोकांनी समोर येत धनंजय मुंडेंना मंत्रिपद देऊ नये अशी मागणी केली। याबद्दल मराठा समाजातील प्रमुख नेत्यांनी कार्यकर्त्यांनी अजित पवारांची भेट घेतल्याचं देखील बोललं जात आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांवर सामाजिक दबाव वाढत होता, त्यामुळे त्यांनी धनंजय मुंडेंना थांबण्याचं सांगितलं असल्याचं कळतंय। त्यामुळे शपथविधीच्या दिवशी मंत्रिपदासाठी धनंजय मुंडेंना शेवटपर्यंत फोन केला नाही, परंतु अखेरच्या क्षणात सगळी सूत्र हलवत धनंजय मुंडेंनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतलीच। त्यासाठी कोणती 3 कारणं महत्त्वाची ठरली ती बघूयात। धनंजय मुंडे यांना मंत्रिपद देण्यात सर्वात महत्त्वाचं पहिलं कारण समोर येतंय ते म्हणजे मंत्री पंकजा मुंडेंचं वाढतं प्रस्थ रोखण्यासाठी फडणवीस यांनी धनंजय मुंडेंना मंत्रिपद द्यायला लावलं। कारण यावेळी भाजपचं मंत्रिमंडळ पाहिलं तर एक गोष्ट लक्षात येते, एरवी मंत्रिमंडळावर देवेंद्र फडणवीस यांचा एक हाती वरचष्मा दिसून येत होता, परंतु यावेळी फडणवीसांचे हात मोकळे असूनही बांधल्या गेलेत, ते केंद्रीय नेतृत्वाकडून। कारण पंकजा मुंडेंना मंत्रिपद देणं हा केंद्राचा आदेश असल्याचं बोललं जात आहे। पंकजांना मंत्रिपद देण्यासाठी भाजपने त्यांचा अलिखित नियम देखील मोडलाय। त्या एकमेव विधान परिषद सदस्य मंत्री आहेत। दुसरे विधान परिषद सदस्य असलेले प्रवीण दरेकर यांना मंत्रिपद देण्यासाठी फडणवीस यांनी जोरदार प्रयत्न केले, परंतु केंद्रीय नेतृत्वाने यास नकार दिला। मंत्री पंकजा मुंडेंना स्टार प्रचारक करण्यात, ओबीसी मतांची गोळाबेरीज करण्यात भाजप वरिष्ठांनी बळ दिलं होतं। पंकजा मुंडेंचं हे वाढतं राजकीय वजन येत्या काळात फडणवीसांसाठी डोकेदुखी ठरलं असतं। त्यामुळे बीड जिल्ह्यातून फक्त पंकजा मुंडेंना मंत्रिपद आणि पालकमंत्रीपद न देता मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपले निकटवर्तीय धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदासाठी अजित पवारांकडे फिल्डिंग लावल्याचं कळतंय। दुसरं कारण म्हणजे धनंजय मुंडेंना डावलणं अजित पवारांना कधीच परवडलं नसतं। धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक मातब्बर नेते असून उत्तम संघटक आणि आक्रमक नेतृत्व आहेत। शिवाय अलीकडच्या काळात राज्यातील एक प्रमुख ओबीसी नेता म्हणून त्यांचं वलय निर्माण होत आहे। मुंडेंच्या पाठीमागे असलेल्या ओबीसी वोट बँकेचा आपल्या पक्षाला फायदा व्हावा हा उद्देश अजित पवारांचा असावा, कारण यावेळी पक्षातील ओबीसी नेते छगन भुजबळ यांचा पत्ता कट करण्यात आलाय। त्यांना पर्यायी ओबीसी नेतृत्व म्हणून अजित पवारांनी धनंजय मुंडेंना समोर आणलंय। याशिवाय 12 डिसेंबर रोजी पवार काका पुतण्यांमध्ये भेट झाली होती। त्यात शरद पवारांनी अजित पवारांसमोर मंत्रिपदासाठी मुंडे किंवा भुजबळ असे 2 ऑप्शन ठेवल्याचं देखील बोललं जात आहे।
दादांना मंत्रिमंडळात सोशल इंजिनिअरिंगचा मंत्र हा काकांनीच दिल्याचं बोललं जात आहे. एकंदरीत भाजप असो की राष्ट्रवादी, दोघांनाही मुंडे ब्रँडची आवश्यकता आहे. तिसरं कारण म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची मध्यस्थी. धनंजय मुंडेंना मंत्रिपद देण्यात या दोन नावांचा मोठा वाटा असल्याचं बोललं जात आहे. शिवाय धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मैत्रीचे संबंध दोघेही भाजप पक्षात असल्यापासूनचे आहेत. अगदी पहाटेचा शपथविधी झाला त्यावेळीही खरे किंगमेकर धनंजय मुंडेच होते. फडणवीसांनी धनंजय मुंडेंना मंत्रिपद द्यायला लावणं म्हणजे एक प्रकारे अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर बारीक लक्ष ठेवण्यासारखं आहे. धनंजय मुंडेंना मंत्रिपद नाकारलं असतं तर ते दुसरा निर्णय देखील घेऊ शकतात, कारण धनंजय मुंडे अजित पवारांच्या जवळचे असले तरी ते फडणवीसांच्या देखील तितकेच किंबहुना त्यापेक्षा जास्त जवळचे मानले जातात. राष्ट्रवादी पक्षाला या गोष्टीचं मोठं नुकसान झालं असतं. म्हणूनच अजित पवारांनी मोठा सामाजिक दबाव असूनही धनंजय मुंडेंना डावलण्याची रिस्क घेतली नसल्याचं बोललं जात आहे. दिवसभरातील चर्चांनंतर शपथविधी प्रसंगी अजित पवारांनी पक्षातून हसन मुश्रीफ यांच्यानंतर 2 नंबरला धनंजय मुंडेंना मंत्रिपदाची शपथ दिली आणि त्यांचं आपल्या पक्षात वजन अजून वाढल्याचा संदेश दिलाय. तर दुसरीकडे लवकर नाव जाहीर करून मराठा समाज नाराज होईल म्हणून देखील ही अजित पवारांनी खेळी केल्याचं बोललं जात आहे, ज्याद्वारे अजित पवार धनंजय मुंडेंचा देखील पत्ता कट करणार होते असा मेसेज समाजात जाईल. एकंदरीत या सर्व घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा. धन्यवाद.